नमस्कार कवठे महांकाली हाइट्स या 6 यशस्वी प्रोजेक्ट्स नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज 7, जिथे मिळणार आहेत 1 BHK आणि 2 BHK चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि तेही कवठे महाकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी। या फ्लॅटचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र गृहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र 7/12 आहे। हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्याअंतर्गत आहे। एक घर एक विश्वास, तुमचं स्वतःचं घर। सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंगसाठी आता स्क्रीनवरील नंबरवर कॉल करा 86 25 85 18 00। महांकाली हाइट्स फेज 7, तुमच्या विश्वासाचं नवं नाव। कुची गावात झालेली चोरी उघड। मामाच्या घरात भाच्यानेच डल्ला मारला। मामाच्या घरात भाच्याने डल्ला मारल्याचे पोलिसांनी उघडकीस आणले। सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील कुची येथे मामाचे घर फोडून सुमारे 7,80,000 रुपये सोन्या चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या भाच्याला पोलिसांनी जेरबंद केले आहे। सांगलीच्या LCB पथकाने अवघ्या काही दिवसात चोरीचा गुन्हा उघडकीस आणून मामाच्या भाच्याला दिवसा चांदणे दाखवून कायद्याचा जरब दाखवून दिलेला आहे। या प्रकरणी पोलिसांनी प्रवीण विठ्ठल निकम वय 32 राहणार कुची तालुका कवठे महांकाळ जिल्हा सांगली याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चोरीच्या गुन्ह्यातील 7,80,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत। कुची गावातील हायस्कूलच्या पाठीमागील विद्यानगर परिसरात सुरेखा अण्णासो पाटील यांच्या घरी 8 डिसेंबर ते 9 डिसेंबर रोजीच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून घरातील शोकेसमधील 7,80,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले होते। याबाबतची फिर्याद कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली होती। या प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांनी आपल्याकडील एक पथक तयार केले होते। सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील संदीप नलावडे, सोमनाथ गुंडे, अमीर शाह फकीर यांना बातमी मिळाली की ग्रे कलरचा टी-शर्ट घातलेला एक इसम सोन्या चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी तानंग फाटा चौक परिसरात फिरत आहे। मिळालेल्या बातमीप्रमाणे पोलिसांच्या पथकाने तो त्या ठिकाणी आला असता प्रवीण निकम याला त्या ठिकाणावरून पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता व त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे सोन्या चांदीचे दागिने असा मुद्देमाल मिळून आला। या दागिन्यांबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने सांगितले की कुची गावातील नातेवाईक बाहेर गावी जाताना त्यांच्या घराची चावी ज्या ठिकाणी ठेवतात ती जागा माहीत असल्याने 3 ते 4 दिवसापूर्वी घराच्या चावीने कुलूप काढून घरात प्रवेश करून दागिने चोरी केले आहेत अशी कबुली दिली। चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमाल कवठे महांकाळ पोलीस ठाण्याकडे जमा करण्यात आला असून पुढील तपास कवठे महांकाळ पोलीस करीत आहेत। या कारवाईमध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप नलावडे, सोमनाथ गुंडे, सागर लवटे, अमीर शाह फकीर, नागेश खरात, अनिल कोळेकर, महादेव नागणे, सागर टिंगरे, सतीश माने, संदीप गुरव, दरेवा बंडगर, मच्छिंद्र बर्डे, उदय माळी, विक्रम खोत, केरबा चव्हाण, अभिजित पाटील यांनी सहभाग घेतला। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, KK मराठी न्यूज नेटवर्क। 25 वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवठे महांकाळ येथे सुरू झाली आहे। डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात। प्रशस्त वेटिंग एरिया, अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण OPD, स्वतंत्र काउन्सिलिंग विभाग, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा, तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरता एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल, म्हसोबा गेट, अग्रणी मेगा मॉल, पहिला मजला, NT पाटील नगर, कवठे महांकाळ। संपर्क 023 41 222 900, मोबाईल 92 72 10 40 41।